ओळखा बरं मंडळी, आज मी नेमकं काय करते. आज आपण ना अजिबात मैदा न वापरता ओव्हन नसला तरीही करता येईल अशी बेकरीसारखी खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, चवदार, पौष्टिक नानकटाई बनवतोय. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागणारे सतत सुरू असतं, आई काहीतरी खायला दे, काय खाऊ. मग वैतागून आपण म्हणतो खा बाबा ते बिस्किट. पण मैद्याचं बिस्किट खाऊ घालण्यापेक्षा त्यांच्यासाठी ही पौष्टिक नानकटाई घरीच करून ठेवा. पहिल्या प्रयत्नात परफेक्ट जमेल इतकी साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे. तर नानकटाई करण्यासाठी सुरुवातीला मेजरिंग कप स्पूनचा सेट वापरा, म्हणजे मेजरमेंट परफेक्ट होतात. इथे अर्धा कप रूम टेम्परेचरचं साजूक तूप घेतले. फ्रीजमध्ये ठेवलेलं घट्ट किंवा वितळलेलं गरम असं वापरायचं नाही, रूम टेम्परेचरचं. अर्धा कप तुपामध्ये 1 कप पिठी साखर घालायची. सिम्पली घरातली साखर मिक्सरला बारीक केली आहे. आता विस्कच्या किंवा हातांच्या मदतीने एकाच दिशेने गोल फिरवत हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जसं जसं आपण फेटतो तूप आणि साखर छान एकजीव होतं. 5 ते 7 मिनिटे सतत फेटून घ्यायचं आणि जरा वेळातच हे अगदी क्रीमसारखं होतं. जितकं छान आपण हे फेटून घेणार, आपल्या नानकटाई तितक्याच हलक्या, जाळीदार आणि खुसखुशीत तयार होणार. तर एक 5-6 मिनटं असेच बोलता बोलता निघून जातात आणि सुंदर असं हे मिश्रण फेटून झालंय. अगदी क्रीमसारखं झालंय. बोल जरी उलटा केला तरी पडणार नाही, इतकं परफेक्ट. 5 ते 6 मिनिटे फेटून झालं. आता मिश्रण करूया. हे छान क्रीमी तूप आणि साखरेचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे. ते सगळे आपल्याला चाळूनच घालायचे असतात, म्हणजे प्रत्येक कणकण मोकळा होतो, हवा भरली जाते, पदार्थही छान होतो. इथे आपण 1 कप गहू पीठ घेतलंय आणि अर्धा कप बेसन घालायचं. कपमध्ये भरताना दाबून भरायचं नाही, हे छान चाळून घ्यायचं. गहू पिठाने नानकटाईला छान कलर येईल आणि पौष्टिक होईल आणि बेसन पिठामुळे छान खमंगपणा येतो आणि चवसुद्धा छान लागते. नानकटाईत एक हलकासा क्रिस्प असावा म्हणून 3 टेबलस्पून बारीक रवा घातला आणि आता यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची. नानकटाई छान हलक्या, जाळीदार, खुसखुशीत व्हाव्या यासाठी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा दोन्हीही वापरायचा आहे, पण कमी प्रमाणात. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून म्हणजे 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते, म्हणजे तुम्हाला पाहून साहित्य मोजून काढणं सोपं होईल. आता हाताच्या मदतीने हे चांगलं असं मिक्स करून याचा गोळा करण्याचा प्रयत्न करायचा किंवा छान एकजीव करून घ्यायचं. यामध्ये दूध, पाणी वगैरे काहीच वापरायचं नाहीये. तुपाच्याच मिश्रणामध्ये आपल्याला हे छान मिक्स करायचंय. हे पहा, होतं त्या मिश्रणामध्ये छान एकजीव केलं. हलकासा ओलसरपणाही आलाय, पण हवं तसं बाइंडिंग आलं नाही, म्हणून मी चमचाभर साजूक तूप अजून घेतलंय, साधं रूम टेम्परेचरचं. थोडंसं हातावर लावायचं आणि तुपाच्याच हाताने मळून घ्यायचं आणि छानसा याचा गोळा करण्याचा प्रयत्न करायचा. आता परफेक्ट बाइंडिंग आलाय. नेहमी मला इतक्या प्रमाणासाठी अर्धा कप आणि 1 चमचा इतकं तूप लागतं. अगदी परफेक्ट आहे. छान असं मिश्रण केलंय. झाकून फक्त 5 ते 10 मिनिटे सेट होण्यासाठी बाजूला ठेवू, असंच किचनमध्येच. आता आपण या नानकटाई अगारो मार्बल 48 लिटर OTG मध्ये बेक करणार आहोत. यासोबत आपल्याला ग्रिल रॅक, बेकिंग पॅन, रोटेसरी हँडल आणि पॅन हँडल मिळतं. हे तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर इथे मी अगारोचा OTG कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्री सेल्सिअसला टॉप अँड बॉटम बोथ हिटिंग एलिमेंट ऑन करून 10 ते 15 मिनिटांसाठी प्रीहीट करायचं आहे. तुमच्याकडे OTG नसेल तर कढईमध्ये तळाला मीठ घाला आणि त्याला मोठ्या आचेवर चांगलं गरम करा, म्हणजे प्रीहीट करा 10 मिनिटांसाठी. आपला OTG प्रीहीट होतोय तोपर्यंत आता नानकटाई करून घेऊया. नानकटाई बेक करण्यासाठी मी OTG मधलाच हा बेक पॅन वापरणार आहे. त्यावर मी बटर पेपर ठेवलाय. तुम्ही एखाद्या ताटामध्ये कढईत करू शकतात. आता नानकटाई वळताना एखाद्या चमचाने मिश्रण घ्यायचं, म्हणजे एकसारख्या होतात. हलकंसं गोल गोल करायचं आणि जरासा या पद्धतीने आकार द्यायचा. खूप दाब द्यायचा नाही, नानकटाईला भेगा पडायला नको, क्रॅक्स जायला नको. वरतून थोडेसे पिस्ता लावते आणि खूप चपटं नाही करायचं आणि बटर पेपरवर ठेवून घेते. सगळ्याच नानकटाई या पद्धतीने करून घेतो. जेव्हा आपण OTG मध्ये नानकटाई करतो, ओव्हन OTG मध्ये, तेव्हा जरा मोठ्या आकाराच्या करू शकतो, पण कढईत जेव्हा करतात ना, तेव्हा तुम्ही 1-1 टेबलस्पून मिश्रणाची 1-1 नानकटाई करा. आधी मी मैद्याची नानकटाई कशी करायची ते दाखवलंय, तेही कढईमध्ये कोणत्या गॅसवर कशी बेक करायची सगळं दाखवलंय. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती रेसिपी तुम्ही याच पद्धतीने करू शकतात. तर संपूर्ण नानकटाई करून घेतल्या. इथे आपला OTG प्रीहीट झालेला आहे. प्रीहीट झालेल्याच OTG मध्ये बेक करायला ठेवायच्या, म्हणजे परफेक्ट बेक होतात. नानकटाईमध्ये ठेवल्या. आधी आपण सगळ्या सेटिंग करून घेतल्या होत्या. 15 मिनिटांसाठी या नानकटाई मी बेक करून घेते. कढईत करत असाल तर अगदी कमी आचेवर प्रीहीट झालेल्या
कढईमध्ये बेक करा। मस्त इथे नानकटाई आपल्या बेक होत आहे आणि इथे आपल्या नानकटाई बेक झालेल्या आहे। आपला टाइम संपला की यामध्ये छान अशी बेल सुद्धा वाजते। आपण कुठे असलो की माहित पडतं, अरे झालं झालं। आता ट्रे हँडलच्या मदतीने हा ट्रे हळूवार बाहेर काढायचा आणि 15-20 मिनिटे गार होऊ द्यायच्या। गरम गरम मध्ये हात लावला की लगेच तुटतात, कारण त्या खूप नाजूक हलक्या असतात। गार झाल्या की जरा कठीण होतात। सुंदर अशा खमंग नानकटाई तयार झाल्या। जेव्हा बेक होतात ना तेव्हा गहू पीठ, बेसन, वेलची इतका खमंग सुगंध घरभर दरवळतो ना, खूप भारी। आणि नानकटाईवरचे क्रॅक्स आणि कलर पाहून तुम्हाला कळत असेल किती परफेक्ट झालेली आहे। तुम्हाला मी नानकटाई तोडून सुद्धा दाखवते। आहा, इतक्या सुंदर। कढईतल्याही अशाच होतात। 20 मिनिटे कढईमध्ये बेक कराव्या लागतात लो फ्लेमवर, छान होतात। तुम्हाला नानकटाई कशा खायला आवडतात मला कमेंट करून जरूर कळवा। या खमंग, खुसखुशीत, जाळीदार, पौष्टिक, परफेक्ट नानकटाई तुम्ही सुद्धा घरी जरूर ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा।